बातमी आहे पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या करंजी गावातल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये जीवघेणा प्रवास करावा लागतो। करंजी गावातला मुख्य रस्ता हा नाल्यावरून जातो। या नाल्यावर 3 फूट उंचीचा पूल आहे। मात्र पावसाळ्यात नाला भरला की गावकऱ्यांना पुलावरच्या गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। साम टीव्हीवर आपण याची एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय। याचा सर्वाधिक फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांनाच बसतोय। मुलांना दररोज पालकांच्या खांद्यावर बसून पूल ओलांडून शाळेत जावं लागतं। वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। एक मोठी बातमी पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कोकण आणि मध्य पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। आज मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यापूर्वी मुंबईला ऑरेंज अलर्ट होता, तर दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासाठी सध्या ऑरेंज अलर्टच्या झोनमध्ये असल्याचं कळतंय। घाटांच्या भागामध्ये मुसळधार पावसाची तर मैदानी भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या व्यतिरिक्त आयएमडीने 6 ऑगस्ट पर्यंत पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही जारी केलाय। इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। आपण पाहतोय राज्यात आजही सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। यामध्ये मुंबईला येलो तर पुण्याला ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे।